प्रिय बंधू आणि भगिनींनो, रामकृष्ण हरी माऊली. बंधू आणि भगिनींनो, आज मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला आपल्या व्यायामाविषयी सांगणार आहे आणि व्यायाम केल्याने आपल्याला कोणते कोणते फायदे होतात याविषयी तुम्हाला या व्हिडिओद्वारे माहिती देण्याचा मी छोटासा प्रयत्न करते आहे. तर तुम्ही नक्की ऐका, कारण व्यायामाचे अनेक फायदे आहेत आणि ते आपल्याला बऱ्याचदा माहीत नसते. आज मी सांगणार आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून की व्यायाम केल्याने आपल्याला कोणते कोणते फायदे होतात. प्रथम फायदा म्हणजे आपण व्यायाम केला तर आपली रोगप्रतिकारशक्ती नेहमी वाढत असते आणि आपण कोणतेही काम करण्यासाठी कार्यक्षम राहत असतो. दुसरी म्हणजे आपले वजन नियंत्रित राहते, कारण बऱ्याच लोकांना वजन वाढण्याची खूप समस्या असते. वजन एवढे वाढत असते की ते कसे नियंत्रित करावे याविषयी बऱ्याचशा लोकांना प्रश्न असतो आणि हा प्रश्नाचे उत्तर म्हणजे नियमित अर्धा तास व्यायाम करणे हे आहे. आपण नियमित व्यायाम केले तर आपले वजन देखील नियंत्रित राहत असते. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला चांगली झोप लागते. बऱ्याचशा लोकांना झोप लागण्याची समस्या असते किंवा त्यांना चांगली झोप लागत नाही, गाढ झोप लागत नाही. अशा व्यक्तींसाठी देखील व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. जे व्यक्ती व्यायाम करतात तर त्यांचं वजन नियंत्रित राहते आणि त्यांना झोप देखील चांगली लागत असते. आणि झोप चांगली लागण्यासाठी आपल्या शरीराला थोडी कष्ट झाले पाहिजे आणि आपल्या शरीरात एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते, त्यामुळे आपल्याला चांगली झोप लागत असते. तिसरी गोष्ट म्हणजे आपले मानसिक आरोग्य चांगले राहते. जर आपण नियमित व्यायाम करत असलं तर आपल्या मानसिक आरोग्यामध्ये सुधारता होते आणि आपल्याला जे वाईट विचार आपल्या मनात येतात किंवा मानसिक आपल्याला त्रास असतो त्यामध्ये कमी येते. आणि सहावी गोष्ट म्हणजे आपली ऊर्जा वाढते. बऱ्याचशा लोकांना खूप अशक्तता वाटते किंवा काम करण्यात मन लागत नाही, थकल्यासारखं होते. तर आपल्या शरीरात ऊर्जा वाढण्याकरिता देखील व्यायाम खूप महत्त्वाचा भाग घेत असते. व्यायामाचं खूप महत्त्व आहे. जर आपण नियमित व्यायाम केलं तर आपल्या शरीरातील ऊर्जा देखील वाढत असते व आपल्या शरीर हे कार्यक्षम होत असते. आणि श्वसनशक्ती वाढते. आपल्याला श्वसन करण्याची जी शक्ती आहे ती देखील आपली व्यायाम केल्याने वाढते. आपल्या श्वासाची जी शक्ती आहे ती वाढते आणि आपल्या श्वसनामध्ये वाढ होते आणि त्यामुळे व्यायाम हा नेहमी केला पाहिजे. त्याचप्रकारे आपला BP, शुगर यासारखे आजार म्हणजे ब्लड प्रेशर आणि शुगर यासारखे आजार देखील नियंत्रणात राहत असते. कारण आपण जेव्हा व्यायाम करतो तेव्हा आपण चालतो किंवा आपण व्यायाम करतो तेव्हा आपल्या शरीरात एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे आपल्या शरीरातील BP आणि शुगर हे आजार नियंत्रणात राहत असते. ज्यांना BP किंवा शुगर झालेला असेल त्यांनी देखील नियमित व्यायाम केल्याने त्यांचं देखील BP आणि शुगर यासारख्या आजारामध्ये फायदा होत असतो व कालांतराने त्या आजारामध्ये कमतरता येत असते. त्यामुळे नेहमी व्यायाम केला पाहिजे आणि त्यामुळे आपल्या शरीरात एक प्रकारची वेगळीच ऊर्जा निर्माण होत असते. म्हणून व्यायामाला खूप महत्त्व आहे. म्हणून प्रत्येकाने रोज किमान अर्धा तास स्वतःसाठी येऊन व्यायाम केला पाहिजे, स्वतःसाठी काढला पाहिजे, की ज्याच्यामुळे आपल्या शरीरात एक प्रकारची एनर्जी निर्माण होईल आणि अनेक समस्यापासून आपण दूर राहू. जसे आपल्याला झोप न लागणे, आपल्या शरीरात अशक्तपणा, मानसिक आजार किंवा मानसिक अस्वस्थता, ऊर्जा कमी असणे, BP, शुगर यासारखे त्रास, स्मरणशक्तीत वाढ या प्रकारचे अनेक फायदे आपल्याला व्यायाम केल्यामुळे होत असतात. त्यामुळे आपण व्यायाम नक्की केले पाहिजे. सर्वांनी अर्धा तास तरी किमान व्यायाम केला पाहिजे. आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कॉमेंट्स करून सांगा आणि आवडल्यास सर्वांना शेअर नक्की करा. धन्यवाद आपणा सर्वांचं लाईव्हवरती.